आपला आवाज कोकण 24 तास। राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी येथील शाखेत कुछ तो गडबड है असा आरोप महाराष्ट्र लोक अधिकार समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर यांनी केला असल्यानं बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे। नमस्कार, मी प्रसाद करंदीकर, महाराष्ट्र लोक अधिकार समितीचा अध्यक्ष या नात्याने माझ्याबरोबर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनंत शिंदे, मुन्ना साळवी, मोहसिन खटीक आणि सर्वच कार्यकर्ते आज आम्ही निबंधकांना DDR ऑफिसला राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा रत्नागिरी यांच्या बाबतीत सुनावण्या ज्या चालू आहेत आणि त्यांच्याकडून जो काही चुकीच्या पद्धतीने अनियमित कारभार झालेला आहे, चुकीच्या पद्धतीने कारभार झालेला आहे। काही लोकांच्या तक्रारी आहेत की आम्ही कर्ज न घेता कर्ज दाखवली गेलेली आहेत, दुसऱ्या कर्जासाठी दिलेले कागदपत्र अन्य ठिकाणी वापरलेले आहेत आणि कर्ज नावावर दाखवलेले आहेत। अशा ज्या काही तक्रारी आहेत त्या अनुषंगाने चौकशी करावी यासाठी आम्ही DDRना भेटायला आणि त्यांना निवेदन देण्यासाठी आज आलेलो आहोत। बऱ्याचशा ठिकाणी वाहन कर्ज दाखवली गेली आहेत जे वाहनच घेतलेलं नाही। जनरल वाहन घेताना मार्जिन मनी घेऊन पूर्ण वाहनाची जी कर्ज रक्कम असते ती वाहनाला त्या शोरूमला ट्रान्सफर केली जाते। इथे अनेक वाहन कर्ज आत्ता अशा नोटीस आहेत की वाहनच दिलेलं नाही आहे। 20-20 लाखाची फॉर्च्युनरसुद्धा कोणाच्या तरी नावाने दाखवलेली आहे। ज्या माणसाला गाडी चालवता येत नाही, गाडीचं लायसन नाही, जो माणूसच आत्ता मयत पावलेला आहे, आत्महत्या केलेली आहे, त्या माणसाच्या नावाने 20 लाख रुपये फॉर्च्युनरसाठीचं कर्ज दिसतंय। काही लोकांना 5.5 लाख रुपये कर्ज दाखवलं आहे, 5,80,000 दाखवलं, हे वाहन कर्ज म्हणून दाखवलं आहे, रँडमली वाहन कर्ज दाखवलं। मग कुठचं वाहन होतं, त्या वाहनाला तुम्ही त्या शोरूमला ट्रान्सफर केले का? ते पैसे ते ट्रान्सफर केले असतील तर त्याच्यावर बोजा चढवला का? ह्या अशा कितीतरी गोष्टी आहेत, म्हणजे टेक्निकली असणाऱ्या गोष्टी आहेत, कुठचाही खुलासा देत नाहीत। मागितला तर बँक द्यायला नाकारते। ह्याबाबतचे कागदपत्र मागून सुद्धा कर्जदाराने आम्हाला याचे पर्टिक्युलर्स द्या, स्टेटमेंट द्या, पैसे कोणाला ट्रान्सफर केले, त्याचा DDचा नंबर काय असेल तो द्या, कुठच्या शोरूमला दिले ते सांगा। अद्यापपर्यंत बँकेकडून कुठचंही सहकार्य झालेलं नाही। त्यामुळे आम्ही निबंधकांना निवेदन देतोय की जोपर्यंत हे काही क्लिअरन्स होत नाही, कारण काही दिवसापूर्वी बँक अधिकाऱ्यांकडून किंवा काही पदाधिकाऱ्यांकडनं प्रेस घेतलेली होती की रत्नागिरी शाखेमध्ये अनियमितता किंवा त्रुटी आहेत असं ते कबूल करतात। मग जर असतील तर कुणी केल्या आणि किती लोकांच्या बाबतीत केल्या ह्याचासुद्धा क्लिअरन्स तुम्ही देणं गरजेचं आहे। अशी शक्यता आहे की ज्यांच्या बाबतीत ह्या त्रुटी आहेत, ज्यांच्या बाबतीत हा बँकेच्या कर्मचाऱ्यांकडनं अनियमित कारभार झालेला आहे, त्यांचेच 101 दाखले मागण्यासाठी तुम्ही निबंधकाकडे अर्ज केला आहे अशी आम्हाला शंका आहे। मग जोपर्यंत तुम्ही हे क्लिअर करत नाही तोपर्यंत 101च्या सुनावण्या करू नका आणि जोपर्यंत हे पूर्ण कागदपत्र देत नाही तोपर्यंत तुमच्याकडे म्हणणं देणं सुद्धा कायदेशीरदृष्ट्या अडचणीचं होणार आहे। त्यामुळे ह्या तात्पुरत्या सुनावण्या थांबवायला लागतील आणि यांच्याकडून जर दखल घेतली गेली नाही तर आम्ही सहकार आयुक्तांकडे ह्या सगळ्या प्रकाराची तक्रार करणार आहोत। प्रत्येकाची तक्रार आहे, काही फौजदारी पात्र प्रकरणं आहेत ज्याच्यात फौजदारी केसेस होऊ शकतात, पण त्याचे कागदपत्र पुरेसे न मिळाल्यामुळे फौजदाऱ्या प्रलंबित आहे। कागदपत्र बँकेने दिले नाही दिले तर आम्ही आयुक्तांकडे जाणार, बँकेचे कागदपत्र जे काय असतील ते द्यायला लावणार, नसतील तर नाही तसा शेरा मारून आम्हाला द्या, आम्ही फौजदाऱ्या दाखल करणार। ह्या स्टेजपर्यंत रत्नागिरीतली परिस्थिती आहे। लोकांनी आत्महत्या होऊ नयेत, इथल्या आत्महत्या करू नयेत, ह्या प्रामाणिक भावनेने आम्ही लोकांच्या बरोबर उभे राहण्याचा निश्चय करून आज आम्ही रत्नागिरीमध्ये आणि निबंधकांना भेटायला आलेलो आहे। निबंधकांकडून आणि बँक प्रशासनाकडून आपल्याला सहकार्याची भूमिका किंवा लोकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतंही पाऊल उचललं गेलं नाही तर आम्ही संघटना म्हणून आंदोलन करू, पण वेळ प्रसंगी रस्त्यावर येऊ, पण लोकांच्या बरोबर ह्या लढ्यासाठी आम्ही कायमस्वरूपी लोकांच्या बरोबर उभे राहणार। आपण सर्वजण मिळून सहकार आयुक्त, पालकमंत्री आणि गरज पडल्यास न्यायालयात दाद मागू, परंतु कोणीही आत्महत्या करू नये असे आवाहन ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले। अन्याय सहन करू नका, योग्य ठिकाणी न्याय मागा, निबंधक कार्यालयाला तुमची तक्रार द्या, कलेक्टरकडे तक्रार द्या, ते जिल्ह्याचे प्रमुख आहेत, वेळ प्रसंगी पालकमंत्र्यांना तक्रार द्या, लागली तर आम्ही त्यांना सुद्धा भेटू आणि कायदेशीर मार्ग अवलंबायचा असेल तर आम्ही सर्वतोपरी संघटना म्हणून मदत करू, वेळ प्रसंगी न्यायालयीन लढाई लढू। पण हे चाललेले अन्याय आणि त्यापूर्वी झालेल्या आत्महत्या हे जर बघितलं तर हे टॉर्चर आता यानंतर सहन करू नये अशी माझी सगळ्याच ग्राहकांना विनंती आहे आणि कोणीही आत्महत्येसारखं चुकून सुद्धा पाऊल उचलू नये। लागेल त्या पातळीवरती आपण आपली लढाई लढली पाहिजे आणि न्याय मिळवायला लागेल। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे,
ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।